नमस्ते लाडक्या बहिणींनो, आज आपण भेटत आहोत 15 फेब्रुवारीला महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना आर्थिक मदत प्रदान करण्यात येते। सुरुवातीला या योजनेत पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये मदत दिली जात होती। नवीन घोषणेनुसार या रकमेची वाढ करून 2100 रुपये प्रति महिना करण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या प्रचारामध्ये अनेक ठिकाणी, अनेक मीटिंग्समध्ये, अनेक पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जाहीर केलं आहे। तर त्यांनी अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचे पैसे सर्व लाभार्थींना महिलांच्या खात्यातही जमा केले। तसेच जानेवारी ही महिन्याचे पैसे खात्यात जमा केले। बऱ्याच बहिणींना जानेवारीचा महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा जमा झालेला नाहीये। अनेक कमेंट्स मला येत आहेत, पण मी त्यांना सांगू इच्छिते की जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र जमा होणार आहेत। ज्यांचे पेंडिंग पैसे येणे आहेत त्यांनाही पेंडिंग पैसे मिळणार आहेत। तर तुम्ही या योजनेत अर्ज करण्यासाठी महिलांनी अधिकृत वेबसाईट किंवा नारी शक्ती दूत या ॲपद्वारे नोंदणी केलेली आहे। अर्ज करताना तुम्ही आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते तपशील आणि इतर आवश्यक काही कागदपत्रही दिलेत। जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला असेल आणि अपलोड काही पेपर तुमचे झाले नसतील किंवा जर बँक अकाउंटला तुमचं डॉक्युमेंट लिंक नसतील किंवा आधार लिंक नसेल, आधार सीडिंग लिस्ट मध्ये तुमचं नाव नसेल, तर तुम्हाला हप्ता भेटलेला नसेल महिलांनो। तसंच या महिन्यामध्ये 15 फेब्रुवारी नंतर लाडकी बहीण योजनेचा पैसा जमा होणार आहे, हप्ता वाटप होणार आहे, याची नोंद घ्या लाडक्या बहिणींनो। तसेच गॅस सिलेंडरच्या किमतीबाबत ही सध्या उपलब्ध माहितीनुसार गॅस सिलेंडरच्या योजनेबद्दल म्हणजे उपलब्ध माहितीनुसार या गॅस सिलेंडर सवलतीबाबत अद्याप कोणती घोषणा करण्यात आलेली नाहीये। तथापि सरकारकडून भविष्यात अशा सवलतीची घोषणा होऊ शकते। महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दर महिना आर्थिक मदत प्रदान केली जात आहे। तर महिलांना तुम्हाला गॅस सिलेंडरचेही 800 रुपये 3 महिने भेटणार आहेत। ज्यांचे 1 महिन्याचे पैसे भेटले, दुसऱ्या महिन्याचे पैसे भेटले नाहीत, अशा महिलांनाही 15 फेब्रुवारी नंतर 800 रुपये जमा होणार आहेत। काही जणांना 805, त्या लोकल नुसार जसे सिलेंडरचे दर आहेत त्याप्रमाणे तुम्हाला ते पैसे जमा होऊन जाणार आहेत। तर तुम्ही काळजी करू नका। अनेक महिला चिंतेत आहेत की आमचा हप्ता आला नाहीये, तर सर्वांच्या सोबत तुम्हाला हप्ते जमा होणार आहेत। फक्त तुमचा फॉर्म अप्रूव्ड असायला हवा किंवा बँक आधार सीडिंग मध्ये लिस्ट मध्ये नाव असायला हवं किंवा डेबिट लिस्ट मध्ये तुमचं नाव असायला हवं। हे अत्यावश्यक गोष्टी आहेत। तर महिलांनो या गोष्टीची काळजी करा आणि बँक बॅलन्स कसा चेक करायचा हेही मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे माझ्या पूर्वीच्या, तेही तुम्ही चेक करा आणि माहिती घ्या कुठे प्रॉब्लेम आहे। आणि थोड्याच दिवसात आपण लाईव्ह लाडकी बहीण योजनेविषयी दररोज लाईव्ह येणार आहोत। तर तुमच्या ज्या काही समस्या असतील आपण या व्हिडिओ मध्ये सोडवण्याचा प्रयत्न करू, या चॅनल्स द्वारे सोडवण्याचा प्रयत्न करू, कारण तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे घराघरामध्ये भेटावे अशी माझी इच्छा आहे। आणि ज्यांना कोणाला अजूनही पैसे भेटण्यास खूप प्रॉब्लेम होत आहे, जर तुम्ही अर्ज केला आहे तेव्हापासून आतापर्यंत जर तुम्हाला पैसे भेटले नसतील तर खाली कमेंट करा आणि लगेच कमेंट करा। आणि जरी ज्यांना कोणाला कोणते हप्ते भेटले नाहीत तेही कमेंट मध्ये सांगा। आणि किती बहिणी आणि जे कोणत्या बहिणी लाडक्या बहिणीमध्ये अपात्र झालेले आहेत त्यांनी देखील कमेंट करा। आणि ज्यांना कोणाला गॅस सिलेंडरचे 800 रुपये भेटले नाहीत अद्याप देखील त्यांनीही कमेंट करा। आणि ज्यांना कोणाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कोणत्याही महिन्याचे भेटलेले नसतील त्यांनीही खाली कमेंट करा। योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल माझ्या लाडक्या बहिणींनो। पण तुम्ही सोशल मीडियाच्या अफवेवरती विश्वास ठेवू नका। तर माझी आग्रहाची विनंती आहे सर्वांना की 15 फेब्रुवारी नंतर आणि 30 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। तरी काळजी करू नका महिलांनो,
वाट पहा, तुमचे पेंडिंग हप्तेही त्याच्यात ऍड करून दिले जाणार आहेत, कारण ज्या ज्या जिल्ह्यानुसार जी रक्कम वाटप होण्याची असते ते एक अमाऊंट वाटप करण्यात येते। जसं आतापर्यंत भरपूर चेक शासनाने वेगवेगळ्या जिल्ह्याकरता प्रदान केले होते, तसंच यावेळेसही ते चेक्स प्रदान केले जाणार आहेत, पण त्यामध्ये तुम्हाला कुठले हप्ते भेटतील हे सांगू शकत नाही। जोपर्यंत तुमच्या अकाउंटला मेसेज येत नाही तोपर्यंत ही गोष्ट कन्फर्म होणार नाहीये की तुम्हाला किती पैसे भेटले आणि किती भेटणं बाकी आहे। तर महिलांनो, काळजी घ्या, आपलं अकाउंट सुरक्षित ठेवा आणि स्वतः चेक करत चला स्टेटस आणि त्याप्रमाणे अपडेट राहा। आणि काही शंका असेल किंवा काही प्रश्न असतील तुमचे तर अन्नपूर्णा गॅस सिलेंडरच्या अनुदानाबाबत आणि लाडकी बहीण योजनेच्या अनुदानाबाबत काही प्रश्न, काही अडचणी असतील तर कमेंट करायला विसरू नका। चला तर असंच नवीन गोष्टी घेऊन, नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय भारत।